त्याचा मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित आपण पाहणार आहोत. एका बाजूला मॅच मध्ये संघ आहे मोहितेवाडी आणि बालगंगा. दोन्ही संघ जे आहेत ते दोन्ही संघ आपल्या गटातील अगोदरची मॅच जिंकलेले संघ आहेत. इथे 2 षटकांची मॅच असणार आहे. 2-2 ओव्हरचे हे सामने इथून पुढे आपण पाहणार आहोत. मोहितेवाडी संघाने टॉस जिंकला आणि ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने निवडला. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मोनीलला आपण पाहता. पहिलाच बॉल अक्रॉस फटकाला ऑन साइडला सर्कल मध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केले गेले इथून पहा एक सिंगल धावले. सिंगलने इथे संघ बाणगंगा आपल्या धावांचं खातं मात्र या पहिल्याच बॉलवरती उघडतोय. ती सोहमच्या बॅटमधून पहिलाच फटका आला. सिंगलने मात्र संघाचं खातं उघडलं गेलंय. प्रारंभिक जोडी बाणगंगा संघाकडून पहिल्याच बॉलवरती सिंगल. महत्वपूर्ण मॅच. यावेळी पहा शफल झाली. गुडलेस स्पॉट वरती बरोबर बॉलला डिलिव्हर्ड केलं. थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स बॉलवरती पाहिला. म्हणजे एकंदरीत जर एक टर्म पाहिला तर स्कीट सातत्यानं सिमेंटच्या विकेटवरती बॉल पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त वेग धारण करतो. तो वेग आपण या बॉलवरती पाहिला. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा बॉल इथे डॉट डिलिव्हर्ड झालाय. म्हणजे प्रत्येक बॉलवरती क्रिकेटचं इक्वेशन मैदानावरती आपण या मॅच मध्ये पाहत आहे. एक चेंडूवरती बॅटरची हवा आहे. दुसरा बॉलवरती गोलंदाज हिरो बनतोय. यावेळी पाहो वॉट बॉल. यावेळी अगदी मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक पहिला बाद. यावेळी पुन्हा एकदा एक सुभद्र संगीत. संकट ही प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. संकट ही प्रत्येक माणसाच्या नशिबात लिहिलेली आहेत. मात्र जो संकटाला घाबरला तो मी म्हणेल की आयुष्यापासून थोडासा मागे राहिला. आयुष्यापेक्षा पुढे काही तुम्हाला मिळवायचं असेल तर संकटावरती तुम्हाला मात करता यायला हवी. आणि संकटाला घाबरण्यापेक्षा संकटाला 2 हात करण्याची तुमची तयारी, मग ते क्रिकेटचं मैदान असो की तुमचं आयुष्य, इथे ती असायलाच हवी. इथे मी म्हणेल की बॅटिंग करणारा संघ थोडासा संकटामध्ये सापडला. एक संकटाची जी सावली आहे त्यात मात्र जाणवायला लागली. कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती एक सर्कल पाहत आहे म्हणजे डॉट बॉल आलाय, आणि तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट आली. म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज मोनिलचा बोलबाला आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये मोनिलचा खेळ सुरू आहे. इन ॲट क्रमांक 3 साठी गोलंदाजी बॅटिंग एंडला बॅटर दाखल झालेत. रंजन जबाबदारी खांद्यावरती घेऊन विकेट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक की या बॉलवरती आलाय, ते झेल ड्रॉप केलाय. सातत्याने तुम्हाला कमेंट्री बॉक्स मधून ते वाक्य ऐकायला मिळेल की कॅचेस विनिंग द मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. कॅच सोडल्यानंतर तर मुजीब रहमानला तुम्ही आठवा. वानखेडेच्या मैदानावरती जो काही थैमान त्याने बॅटनं घातला होता, अक्षरशः म्हणजे घशाखाली गेलेला घास तिथून बाहेर काढला होता. म्हणून कॅचेस क्रिकेटच्या मैदानावरती फार महत्वाचे आहेत. इथे जर आपण पाहिलं तर इथे पुन्हा एकदा एक सिंगल धावाली. रणसंख्या इथे 2. 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावा फक्त झाल्या 2. मोनिलचा बोलबाला. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट इन ऍक्शन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोडंसं अपील जरूर केले. अंपायरचा सिग्नल पाहता लेगबायचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. एक एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्राच्या माध्यमातून हलकासा स्कोर कार्डवरती बदलावा आहे. धावफलकावरती धावा पाहताय 3. जवळजवळ 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 टू गो. या षटकातील शेवटचा बॉल आहे. मोनिल पुन्हा एकदा इन ऍक्शन. लास्ट बॉलला पुन्हा एकदा लाफ्ट काढण्याचा प्रयत्न. बॉल मागे निघून चाललाय. इथे पहा आता बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 2 3 अँड बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. यावेळी आलाय चौकार आणि या धावफलकावरती धावा झाल्यात 7-7. हवा या 6व्या पर्वामध्ये पाहत आहे. वर्ष 6वं आहे आणि
अगदी आपण जर पाहिलं तर आयोजन काय असतं राजवादाकडून तुम्ही निश्चितपणे पहा. प्रत्येक वर्षी काहीतरी युनिक प्रयत्न असतो. या वर्षामध्येही लकी ड्रॉ या स्पर्धेसाठी आहेत. तब्बल 6 बक्षीस आहेत आणि त्याचे तिकीट जर तुम्हाला हवे असेल तर नक्की तुम्ही मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधू शकता. अगदी 50 रुपयाचं एक तिकीट आहे आणि 6 बक्षीस. या 6व्या पर्वामध्ये एक वेगळी संकल्पना आहे आणि विनर संघ जो मागच्या वर्षीचा विनर संघ होता मारेल त्या संघाला एक वेगळी फ्रेम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेची. सुयोग गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा खूप चांगला वापर. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक या बॉलवरती आहे. इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 8. पहिल्याच बॉलवरती रन्स आणि विकेट हे दोन्ही इक्वेशन पाहिले. क्रिकेटच्या मैदानावरती शक्य आहे. म्हणजे एका बॉलवरती विकेट येऊ शकते, रन्स येऊ शकतात. एक क्रिकेटचं इक्वेशन एक वेगळं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आलंय. अगदी एक महत्वाची मॅच आहे. इथून संघ जो जिंकेल तो निश्चितपणे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. यावेळी पहा अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा आलाय. एक अवांतर धाव एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. या एका धावेने रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 9-9च्या घरात. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला आहे प्रगतीपथावरती. सुयोगचा एक बॉल फेकून झाला. यावेळी पाठवरती बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लेग बिफोर हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये, त्याच्यामुळे सिंगलला डबल मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होईल. दाद अंपायरकडे जरूर मागितले गेले मात्र बॅटर इथे लेग बायचा इशारा आलाय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. या 2च्या माध्यमातून रणसंख्या ती डबल 1 11च्या घरात. नेल्सन आकडा आपण स्कोर कार्ड वरती पाहताय डबल 1. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिल्या चेंडूवरती सिंगल विकेट. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल आणि तिथून या चेंडूवरती 2ची मोहर निश्चितपणे लगावली गेली. एक क्रिकेट आहे शांत क्रिकेट सध्याच्या घडीला. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण एक क्रीडांगणावरतून अनुभवताय. एक क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम 6वं वर्ष. दिमागदार आयोजन. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती जातोय सिंगल कंप्लीट. डेंजर एंडला थ्रो करण्याचा प्रयत्नही झालाय आणि आणखी एक विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. येस थँक्यू या 1 रनच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला 1-2 12च्या घरात. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. राऊंड द विकेट गोलंदाजी सुरू आहे. शफल झाले त्यावेळी पास सोडला बॉलला. अंपायर्सकडे पाहिलं जरूर मात्र पंचांचा कोणता इशारा नाही. अगदी तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजेच डॉट बॉल एक वर्तुळ मात्र स्कोर कार्ड वरती काढलं जाईल. 4 बॉलचा खेळ संपलाय. रिमेनिंग 2. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक राहिलेत. एखादा मोठा फटका इथून येईल का बघा. बिगिट काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. पुन्हा एकदा पॅडवरती बॉल. सिंगल धाव इथेही कंप्लीट केली जाईल आणि या बॉलवरती एक धाव येत असताना स्कोर कार्ड आहे ते जाऊन पोहोचतोय अनलकी नंबर 13. अब तक 13 स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलमधील शेवटच्या बॉलवरती बाणगंगाचा संघ कशा पद्धतीने खेळ करेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला जाणवतोय कारण पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला. षटक क्रमांक 2 मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली अगदी सुरेख. मागे निघून चाललाय लॉंग स्टॉप झोन मध्ये. सिंगल कंप्लीट झाले. दुसरा धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाणार आहे. म्हणजे इथेही 2 धावा कंप्लीट झाल्यात. ते मैदानावरती सर्व काही सुरू आहे. साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा अगदी मैदानावरती वापर केला जातो. इथे 5 षटक क्रमांक 2ला पूर्ण विराम लागलाय. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर झाल्यात 15. 16 इज अ टार्गेट. 12 मध्ये 16 हे समीकरण आहे मॅच मध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहण्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया डीजेला.
येस, थँक्यू. आता इथून पुढे जास्त वेळ घेऊन चालणार नाही. मी प्रत्येक संघाला विनंती करेल की प्लीज मित्रांनो कमीत कमी वेळ खर्च करा. बॅटर पाठवा आणि बाणगंगा टीमला विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका, कारण वेळ फार गरजेची आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये वेळेला फार महत्व आहे. आणि साठलेवाडी संघ आणि पारगान संघ दोन्ही संघाला आपण विनंती करत आपणही रेडी राहायचं पुढच्या मॅचसाठी. इथून आता प्रत्येक मॅच फार महत्वाची आहे. वेळेवरती काम होणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी बॅटरी पाठवून द्या. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाणगंगा संघालाही पुन्हा एकदा आपण सूचित करूयात की मित्रांनो वेळ फार कमी घ्या प्लीज. बॉल द्या मैदानावरती, बॉल प्लीज द्या. चल नवीन बॉल आहे सर, चला ओल्ड बॉल आहे पण या मॅच मध्ये 16 धावांचं टार्गेट आहे. 12 मध्ये 16 करायचे आहेत. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. मैदानावरती तुमचे प्रयत्न, मैदानावरती तुम्ही किल्ला कसा लढवताय, कोणता तुमचा मोरा कधी चालवायचा, कोणत्या मोऱ्याला कधी मैदानावरती उतरायचं हे देखील फार महत्वाचं. आणखी एक बॉल हवाय. चला बाणगंगा संघ पुन्हा एकदा नम्रतापूर्वक विनंती आहे जास्त वेळ प्लीज घेऊ नका, कारण वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कोणाचीच गुलाम नाही आहे. तुम्ही घड्याला पाहिलं तर सेकंदानं वेळ पुढे चाललाय आणि या सेकंदाबरोबर आम्हालाही अपडेट होणं, अपग्रेड होणं, पुढे जाणं या गोष्टी क्रिकेटच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती मिनिटं ही सेकंदामध्ये मोडली जातात आणि त्या खेळाडूलाही तुम्ही डोळ्यासमोर आणा. श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज जो टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा पहिला खेळाडू ठरला. म्हणून वेळ फार महत्वाची आहे. वेळ फार महत्वाची आहे. वेळेवरती प्लीज. चला इनिंग क्रमांक 2 ला इथून होतीये सुरुवात. टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे अगदी राजूदादा बांद्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती. यावेळी ऑन साइडला फटका आलाय गॅप मध्ये. मागे क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग मध्ये. तिथून एक धाव मात्र कंप्लीट झाले. म्हणजे एक धावेने इथे दुसऱ्या एंडला बॅटिंग करणारा मोहिते वाडे आपल्या धावाचा अकाउंट उघडतोय. 19 धावांना इथे चेस करण्यासाठी मैदानावरती ज्या कंडिशन मध्ये आपण सध्या खेळ करतोय या कंडिशन बॅटिंग करण्याच्या दृष्टीने देखील सोप्या नाहीयेत. त्यामुळे आता बॅटिंग करणाऱ्या संघाचाही इथे थोडासा कस जरूर लागणार आहे. ऑन साइडला फटका आलाय. जोपर्यंत लांगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतो एक सिंगल धावाले. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 2च्या घरात. 2 चेंडूवरती धावा झाल्या. 2 टार्गेट आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण सांगूया 16 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत रन बॉल इक्वेशन सुरू आहे मैदानावरती. गोलंदाज अभिषेकला आपण पाहत आहे. तिसऱ्या बॉलवरती पंचरकडे अपील मागितली. अपील अगदी दाद जरूर मागितले होते. मात्र इथे जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा सिग्नल नाहीये. आणि सुरुवातीलाच उल्लेख झाला की क्रिकेटच्या मैदानावरती अपील करणं हे प्रत्येक खेळाडूला अनिवार्य देखील आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील्स अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर हा नियम क्रमांक 31 सांगतो. आणि सध्याच्या घडीला ती अपील आपण पाहिली आणि त्याच्यानंतर पंचांचं कोणत्या प्रकारचा सिग्नल त्या बॉलवरती नव्हता. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि फक्त 2 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवायचा होता. इथे आणखी एक बॉल जो आहे तो लेगबाईच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड. आणि ज्याचा उल्लेख देखील सुरुवातीला झाला की या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघासाठी कंडिशन तितक्या सोप्या नाहीत, कारण हवा बंद झाली आहे. आता जर आपण पाहिलं तर हवेच्या जास्त ओघ तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे आता रन बॉल इक्वेशन किंवा जे म्हटलं जातं की तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती सादर करणं गरजेचं. बॉलला सोडून दिलं. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये इथे ऍड होईल.
रणसंख्या वाईटच्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 4च्या घरात. 4 धावा आतापर्यंत लगावल्यात गेल्यात स्कोर कार्ड वरती. ओव्हर नंबर पहिला आहे सुरू, जिथे सलामीची जोडी दर्शन आणि प्रणय या प्रारंभिक जोडीला मैदानावरती आपण पाहता. ते तिसऱ्या बाजूला अभिषेकचे षटक सुरू आहे. दोन्ही बाजूने संघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर होणार आहे. यावेळी ब्लाइंडी स्ट्रोक होता पहा, बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्टली नव्हता आणि शेवटच्या मोमेंटला तिथे जर आपण पाहिलं तर बॉलवरची नजर ही संपूर्णपणे बाजूला गेली. आणि ते म्हटलं जातं की आय अँड हँड कॉर्डिनेशन, तुमचं डोळे आणि हात या दोन गोष्टींमधील कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. बॉल झालेत आतापर्यंत फेकून 4 बॉल झालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल. ओके, चला शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती ऑन साइडला शॉर्ट पूल चालला. वाईडिश लांगावून क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या एंडला जर पाहिलं तर एकाने सहमती दर्शवली होती, दुसऱ्याने नाही म्हटलं आणि अपघात झाला मैदानावरती. फलंदाज बाद विकेटचं पतन. चला अंपायर त्या ठिकाणी शहानिशा करणार आहेत. चला बॅटर सेफ आहे. चला बेल डिस्ट्रॉय नाही केला होता. रन्स या बॉलवरती अंपायर्स किती आहेत? सिंगल आहे. चला सिंगल धावा आहे आणि ज्यावेळी विकेटवरती बेल्स असतात त्या बेल्सलाही काहीतरी महत्व आहे. तुम्ही मैदानावरती ज्यावेळी विकेटच्या वर बेल्स पाहताय त्याचं काहीतरी इंडिकेटर आहे. ज्यावेळी विकेटच्या बेल्स आहेत त्या स्टंप पासून वेगळ्या होतात त्यावेळी तुम्हाला निश्चित आउट दिल्याचं करार केलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय मैदानावरती काय घडलं. बॉल हातामध्ये होता आणि ज्या बेल्स आहेत त्या बेल्स जरूर मैदानावरती नाही पडला आणि इथे मात्र फलंदाज सेफ आहे. चला ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. इथे मात्र सन्मानित केले जाते जे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे खेळाडू मित्र किंवा जे कोणी बसले असतील सर्वांना विनंती आहे थोडंसं बाजूला व्हा. थँक्यू. इथे आता अमोल आहे आणि मागच्या मॅचमध्ये मोहिते वाडा संघाकडून ज्याने खूप चांगला खेळ साकारला तो अमोलला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. तुर्तास पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण जाऊयात. यस, यावेळी पहा पिन पॉइंट ॲक्युरसी अगदी प्रॉपर बॉल डिलिव्हर्ड केला आणि आणखी एक फलंदाज माघारी परतला. विकेटचं पतन. येणाऱ्या 5 बॉलमध्ये करायचे 10 धावा. चला घाईनं मॅचला ऑन करूयात. अजून 3 मॅचेस बाकी आहेत. इथे 5 बॉलमध्ये 10 धावा करायच्या आहेत. एका बाजूला मोहितेवाडी संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बाणगंगा संघ. लाफ्ट केले बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार. यावेळी हा नशिबाचा 4 रन चौकार. आलाय समीकरणामध्ये हलकासा बदलाव. 6 धावा या मॅचला जिंकण्यासाठी येणारे 4 बॉलमध्ये करायचे 6 धावा. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पुन्हा एकदा एक अप्रतिम डिलिव्हरी. बॉल मागे निघून गेला. नशिबाची पुन्हा एकदा साथ. हाई बॉल सीमा रेषेच्या बाहेर. याही वेळी चौकार.
येस, थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. साठलेवाडी संघाला विनंती आहे, प्लीज आपण रेडी राहायचंय. मागच्या 2 बॉलवरती नशिबाची पुरेपूर साथ बॅटिंग करणाऱ्या मोहितेवाडी संघाला इथे सिंगल आले आणि जसं म्हटलं जातं की वेळेपेक्षा आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काही मिळत नाही. मागच्या बॉलवरती पाहिलं तर लेग बायचं जरूर सिग्नल आलं, त्याच्या आधी एक चौकार लॉंग लेग मध्ये तिकडून यष्टांच्या मागे देखील कीपर बीट्स आले 4 धावांसाठी. तोही बॉल निघून गेला. आता 1 धावेची गरज आहे. स्कोर अगदी इक्वल झाला. येणारा अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत, जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे फक्त आणि फक्त 1. 2 बॉलवरती 1 धावेची गरज. चला घाई करा, याच्यानंतर अजूनही 3 मॅचेस आहेत. साठलेवाडी संघाला विनंती आपण रेडी राहायचंय. यावेळी पॅडवरती बॉल, क्षेत्ररक्षक मागे तैनात. थ्रो अगदी कीपर एंडला होता आणि 1 धाव कंप्लीट झाले. मोहितेवाडी संघ आहे तो मात्र संघ आहे माझा विजय विनर संघ आहे. मी विनंती करेल, चला साठलेवाडी संघ प्लीज आपण मैदानावरती या. आणि याच्यानंतर सायगाव विपक्ष मोहितेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण या टॉस साठी. मॅचला सुरुवात जशी होईल कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा धनंजय पाटील सर जॉईंट होतील.